ऑलरेडी आपण रिसेंटली व्हॉल्यूम 2 मध्ये फर्स्ट लेक्चर आपण स्टार्ट केलेलं आहे इकोसिस्टीम. सो कालच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम. इन दॅट इकोसिस्टीम इज इक्वल टू इको प्लस सिस्टीम. ठीक आहे. देन आपण बघितले दोन ऑब्जेक्टिव्ह की इकॉलॉजी वर्ड is proposed by Ernst Haeckel in 1866 and it is coined by Hans Ritter in 1885. Hans Ritter ने 1885 ला काय केलेलं आहे, कॉइन केलेलं आहे. हे दोन ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. देन आपण बघितलं इकॉलॉजी वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक लँग्वेज. देन इकॉलॉजीची डेफिनेशन, इकॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ लिव्हिंग बीइंग्स इन देअर नॅचरल हॅबिटॅट. आणि देन आपण एन्व्हायरमेंटची डेफिनेशन बघितली की द सराउंडिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंट. देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आपण बघितला, the term ecosystem was coined by आर्थर जी टॅन्सले. जी टॅन्सले कॉइन केलेले 1935 ला. हे दोन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. देन आपण बघितली इकोसिस्टीमची डेफिनेशन टॅन्सलेने दिलेली की इकोसिस्टीम म्हणजे काय, की होल कॉम्प्लेक्स आहे, फक्त ऑर्गॅनिझमचा कॉम्प्लेक्स नसून त्या ऑर्गॅनिझम वरती जे फिजिकल फॅक्टर अफेक्ट करतात, जे फिजिकल एन्व्हायरमेंट अफेक्ट करतं, जो नॅचरल हॅबिटॅट अफेक्ट करतो, त्या सगळ्या गोष्टींचा स्टडी किंवा ज्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात, बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर, याला आपण म्हणतो इकोसिस्टीम. देन आपण बघितलं की इकॉलॉजी जी आहे, इकॉलॉजी डील्स विथ ओनली बायोटिक कंपोनंट्स. ठीक आहे. इकॉलॉजी मध्ये आपण फक्त लिव्हिंग बिईंगचा अभ्यास करतो त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये, आणि इकोसिस्टीम मध्ये आपण दोन्ही बायोटिक ऍज वेल एज अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे लिव्हिंग ऍज वेल एज नॉन लिव्हिंग फॅक्टर जे आहेत त्या दोन्हीचा आपण अभ्यास करतो. सिंपलचा डिफरन्स काय आहे इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम मध्ये? Ecology deals with only living organisms, study of living organisms in their natural habitat, and ecosystem deals with living as well as non-living factors. Then next आपण काय बघितलं, इकोसिस्टीम मे बी ऑफ टू टाइप्स. त्याच्यामध्ये टेम्पररी म्हणजे तात्पुरती आणि परमनंट. टेम्पररी मध्ये पॉन्ड किंवा क्रॉपलँड म्हणजे तात्पुरती इकोसिस्टीम जी तयार होते तिला आपण म्हणतो टेम्पररी इकोसिस्टीम, आणि सेकंड इट इज परमनंट इकोसिस्टीम. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण बघितलं होतं की इकोसिस्टीम ही टाइम आणि स्पेसच्या बेसिसवरती आपण सेपरेट करू शकतो, बट फंक्शनली ते एकमेकाला लिंक्ड आहेत आणि त्यांच्यामध्ये फंक्शनल बाउंड्रीज कोणत्या नाही आहेत. ठीक आहे. इथंपर्यंत काल आपण फर्स्ट लेक्चर बघितलं होतं, व्हॉल्यूम 2, टॉपिक फर्स्ट इकोसिस्टीम. आज आपल्याला बघायचं आहे अबायोटिक कंपोनंट्स आणि बायोटिक कंपोनंट्स. या सगळ्यांचे एक्झाम्पल महत्वाचे आहेत. आवाज येतोय? हो. फर्स्ट आहे अबायोटिक कंपोनंट्स मीन्स नॉन लिव्हिंग फॅक्टर्स किंवा नॉन लिव्हिंग बिंग्स. अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय? नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. अकॉर्डिंग टू E.P. Odum in 1971, abiotic components of an ecosystem are grouped into three main categories. ओडमनी काय केलेलं आहे, जे अबायोटिक कंपोनंट आहेत म्हणजे नॉन लिव्हिंग फॅक्टर जे आहेत त्या नॉन लिव्हिंग फॅक्टरला 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेलं आहे. 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा कोणत्या 3 कॅटेगरीज आहेत. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि थर्ड आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स. फर्स्ट आहे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, देन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि थर्ड आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स. हे तिन्ही कॅटेगरीज लक्षात ठेवा. E.P. ओडमनी काय केलेलं आहे, अबायोटिक कंपोनंट जे आहेत त्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं. पहिला आहे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, दुसरा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि तिसरा आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स. इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि क्लायमॅटिक लक्षात ठेवा. इनऑर्गॅनिक मध्ये कोण येतं? वॉटर आहे H2O. ठीक आहे. देन इलेमेंट्स कोणकोणते? पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, नायट्रोजन, फॉस्फरस एक्सेट्रा. ठीक आहे. आणि गॅसेस कोणते येतात? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन आणि NH3 अमोनिया. ठीक आहे. दीज ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. ठीक. नेक्स्ट सेकंड कॅटेगरी आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक मध्ये सगळे ऑर्गॅनिक येतात. कोणते? प्रोटीन आहे, देन कार्बोहायड्रेट आहे, लिपिड आहे आणि फॅट आहे. दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर कन्सिडर्ड ॲज अबायोटिक कंपोनंट्स. आणि थर्ड कॅटेगरी आहे अबायोटिक कंपोनंटची क्लायमॅटिक फॅक्टर. ह्याच्यामध्ये क्लायमॅटिक फॅक्टर सगळे येतात. त्याच्यामध्ये लाईट असेल, टेम्परेचर असेल, वाइंड असेल, रेनफॉल असेल, ह्युमिडिटी असेल एक्सेट्रा. ठीक आहे. आपण बघतोय इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ अबायोटिक कंपोनंट्स अँड बायोटिक कंपोनंट्स. In abiotic components, E.P. Odum classified abiotic components into 3 categories. In that first it is inorganic nutrients. त्याचे एक्झाम्पल आपण बघितले. Second it is organic compounds. त्याचे एक्झाम्पल. And third it is climatic factors. Then the climatic condition and physical factors vary widely from place to place, and thus
ग्रेटली अफेक्ट्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता ज्या क्लायमॅटिक कंडिशन आहेत म्हणजे क्लायमेट, त्याच्यामध्ये लाईट असेल, टेम्परेचर असेल, वाइंड असेल, रेनफॉल असेल, ह्युमिडिटी असेल आणि फिजिकल फॅक्टर जे आहेत, ठीक आहे, फिजिकल फॅक्टर हे प्लेस टू प्लेस म्हणजे जागा ठिकाण बदललं की हे फॅक्टर जे आहेत किंवा क्लायमेट जे आहे ते व्हॅरी होतं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय झालंय की या काय म्हणतो आपण व्हॅरिएशनमुळं जे डिस्ट्रीब्युशन आहे ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्युशन वरती परिणाम झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय बघा की कूल क्लायमेट असेल तर कूल क्लायमेटमध्ये कूल क्लायमेटला सूट करणारे अॅनिमल तिथे प्रेझेंट आहेत, ऑर्गॅनिझम तिथे प्रेझेंट आहेत. वॉर्म क्लायमेट असेल तर वॉर्म क्लायमेटला सूट होणारे अॅनिमल तिथे प्रेझेंट आहेत. समजा हेवी रेनफॉल एरियाजमध्ये ठराविक ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतात, लो रेनफॉलमध्ये ठराविक ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतात, लो ह्युमिडिटीमध्ये ठराविक ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतात, हाय ह्युमिडिटीमध्ये ठराविक ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकतात. मीन्स बेस्ड ऑन दिस क्लायमॅटिक कंडिशन अँड फिजिकल फॅक्टर्स ऑर्गॅनिझम्स आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड किंवा त्याचा डिस्ट्रीब्युशनवरती परिणाम झालेला आहे. देन नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट आहे बघा, द अमाऊंट ऑफ अबायोटिक कंपोनेंट्स प्रेझेंट इन अन इकोसिस्टीम इज कॉल्ड स्टँडिंग स्टेज और स्टँडिंग क्वांटिटी. बघा काय म्हणलेलं आहे, द अमाऊंट ऑफ अबायोटिक कंपोनेंट्स म्हणजे अबायोटिक कंपोनेंटचं जे अमाऊंट आहे इकोसिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या त्यांना आपण म्हणतो स्टँडिंग स्टेज किंवा स्टँडिंग क्वांटिटी. ठीक आहे, द अमाऊंट ऑफ अबायोटिक कंपोनेंट्स प्रेझेंट इन इकोसिस्टीम म्हणजे इकोसिस्टीम मध्ये जे अबायोटिक कंपोनेंट प्रेझेंट आहेत त्या अबायोटिक कंपोनेंटच्या अमाऊंटला आपण स्टँडिंग स्टेज किंवा स्टँडिंग क्वांटिटी. डेफिनेशन लक्षात ठेवा, व्हॉट इज मीन बाय स्टँडिंग स्टेज और व्हॉट इज मीन बाय स्टँडिंग क्वालिटी. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, the amount of abiotic components present in an ecosystem is called as dash dash. Option A standing stage, option B standing quality, option C both A and B, option D none of them. Answer should be both A and B. आपण दोन्ही म्हणतो, स्टँडिंग स्टेज पण म्हणतो आणि स्टँडिंग क्वालिटी पण म्हणतो. ठीक, दिस इज ऑल अबाउट abiotic component included in ecosystem. सेकंड पार्ट बायोटिक कंपोनेंट. बायोटिक कंपोनेंट म्हणजे काय बघा, living organisms like plants, animals and microorganisms present in the environmental system are called as biotic component. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये प्लांट असतात, अॅनिमल्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, जे एन्व्हायरमेंटल सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहेत त्यांना आपण म्हणतो बायोटिक कंपोनेंट, आणि जे नॉन लिव्हिंग कंपोनेंट आहेत त्यांना आपण म्हणतो अबायोटिक कंपोनेंट. ठीक आहे, सो आपण बघितलं की अबायोटिकचे क्लासिक कॅटेगरीज दिल्या इपिओडमनी, तशाच बायोटिकच्या दोन कॅटेगरी बनवलेल्या आहेत. याचा तुम्हाला ट्री डायग्राम तयार करायचा आहे. वर टायटल टाकणार आहात तुम्ही इकोसिस्टीम, त्याच्यामध्ये दोन पार्ट बायोटिक आणि अबायोटिक. देन अबायोटिक मध्ये अजून 3 कॅटेगरीज आणि त्याचे एक्झाम्पल, आणि बायोटिक मध्ये 2 कॅटेगरीज त्याचे एक्झाम्पल, असा ट्री डायग्राम तुम्ही करणार आहात. ठीक आहे, देन on the basis of nutritional character it is of 2 categories, that is autotrophic and heterotrophic. जसा अबायोटिक कंपोनेंट आपण 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड केले इपिओडमनी, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि क्लायमॅटिक फॅक्टर्स, तसंच बायोटिक कंपोनेंट जे आहे ते 2 डिवाइड केलेलं आहे. कोणते? ऑटोट्रॉफिक आणि हेटरोट्रॉफिक. आवाज येत नसेल तर सांगा, आवाज येतोय? हो, जरा वाऱ्याचा जास्त आवाज येतोय. देन बायोटिक कंपोनेंट मध्ये बघा, ऑटोट्रॉफिक कॉल्ड एज ऑटोट्रॉफ्स आणि हेटरोट्रॉफिक कॉल्ड एज हेटरोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफिक मीन्स प्रोड्युसर ऑफ देअर ओन फूड, म्हणजे जे स्वतःच अन्न तयार करतात त्यांना आपण म्हणतो ऑटोट्रॉफ्स. ऑटो मीन्स ऑटोमॅटिक म्हणजे स्व, मराठीमध्ये सांगायचं झालं तर ऑटो मीन्स स्व. सो बघा, ऑटोट्रॉफिक मीन्स द ऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस देअर ओन फूड, म्हणजे स्वतःच अन्न बनवतात असे म्हणजे ऑटोट्रॉफिक. आणि सेकंड आहे हेटरोट्रॉफिक मीन्स डिपेंड ऑन प्रायमरी प्रोड्युसर, म्हणजे ऑटोट्रॉफ वरती जे डिपेंड असतात त्यांना आपण म्हणतो हेटरोट्रॉफ. ठीक आहे, आता फर्स्ट आहे ऑटोट्रॉफ मध्ये अजून 2 टाईप, फोटोट्रॉफ, फोटो मीन्स लाईट, आणि केमोट्रॉफ, केमो मीन्स केमिकल. बघा, फोटोट्रॉफ्स मध्ये मेक देअर फूड थ्रू फोटोसिंथेसिस, दॅट इज ग्रीन प्लांट. फोटोट्रॉफ म्हणजे काय की असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न जे आहे ते फोटोसिंथेसिस प्रोसेसनी प्रोड्यूस करतात
त्यांना आपण म्हणतो फोटोट्रॉप्स. फोटो फॉर फोटोसिंथेसिस. देन सेकंड आहे केमोट्रॉप्स. These organisms make their food through chemosynthesis. ठीक आहे, केमिकल सिंथेसिस म्हणजे केमिकल प्रोसेसने. दिस एक्झाम्पल आहे केमोसिंथेटिक बॅक्टेरिया. ठीक आहे. ऑटोट्रॉफ मध्ये दोन टाईप. फोटोट्रॉफ डिपेंड्स अपॉन म्हणजे प्रोड्यूस फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, आणि केमोट्रॉफ्स मीन्स प्रोड्यूस फूड बाय द केमोसिंथेसिस. लक्षात ठेवा. देन नेक्स्ट आहे हेटरोट्रॉफिक. हेटरोट्रॉफिक म्हणजे आपण बघितलं की जे ऑटोट्रॉफ वरती डिपेंड असतात त्यांच्या फूडसाठी. ठीक आहे. याच्यामध्ये तीन टाईप. होलोझोनिक, सॅप्रोफाइट्स अँड पॅरासाइट्स. होलोझोनिक, सॅप्रोफाइट्स अँड पॅरासाइट्स. आता या तिन्हीचे एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत, विचारले जातात. ठीक आहे. होलोझोनिकचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. होलोझोनिक मीन्स कन्झ्युम दी फूड थ्रू देअर माउथ. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या तोंडानी अन्न खातात असे कोण? होलोझोनिक. त्याचे एक्झाम्पल आहेत हार्बिवर्स. ठीक आहे. हार्बिवर्स म्हणजे ग्रीन प्लांट खाणारे. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, म्हणजे जे पालेभाज्या किंवा हिरवे अन्न खाणारे प्राणी. त्याच्यामध्ये कोण आहे? रॅबिट. ठीक आहे, ससा आणि डिअर, हरिण. हे काय आहेत? हर्बिवरस आहेत, विच डिपेंड्स अपॉन ग्रीन प्लांट्स. देन कार्निवरस आहेत, जे काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम वरती डिपेंड असतात, दुसऱ्या अॅनिमल्स वरती डिपेंड असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे डॉग्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स आणि लास्ट आहे ओमनाइन्स म्हणजे मॅनबियर. ठीक आहे, ओमनाइन्स दोन्ही आले ह्याच्यामध्ये. म्हणजे हार्बिवरस आणि कार्निवरस, म्हणजे ते प्राणी जे आहेत ते हार्बिवरस पण असतात, म्हणजे ग्रीन प्लांट पण खातात, आणि कार्निवरस पण असतात, दुसऱ्या अॅनिमल वरती पण ते डिपेंड असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. होलोझोनिक मध्ये आपण काय बघितले? होलोझोनिक मीन्स असे प्राणी जे त्यांचे जे फूड आहे ते माउथ थ्रू कन्झ्युम करतात. आणि ह्याच्यामध्ये तीन आपण टाईप बघितले. हार्बिवरस मीन्स ग्रीन प्लांट खाणारे, कार्निवरस मीन्स दुसऱ्या अॅनिमल वरती डिपेंड असणारे, आणि ओमनाइन्स किंवा ओमनिवरस मीन्स बोथ कार्निवरस एज वेल एज हार्बिवरस. ठीक आहे. नेक्स्ट कॅटेगरी आहे हेट्रोटॉपिकची, सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइटचा सिंपलचा अर्थ आहे की जे डेड मॅटर वरती डिपेंड असतात. बघा, टेक फूड फ्रॉम डेड और डिकेइंग टिश्यूज इन सोल्युशन फॉर्म. एक्झाम्पल बॅक्टेरिया आणि फंगाय. म्हणजे जे डेड मॅटरवर, डेड डिकेइंग मॅटरवर, कुजणाऱ्या गोष्टींवर, कुजणाऱ्या मॅटरवरती जे डिपेंड असतात अशांना आपण म्हणतो सॅप्रोफाइट्स. डेड डिकेइंग हा शब्द आला की सॅप्रोफाइटला टिक करायचं. ठीक. आणि लास्ट आहे पॅरासाइट्स. पॅरासाइट आपल्याला माहिती, कन्झ्युम फूड फ्रॉम लिव्हिंग प्रोटोप्लाझम्स ऑफ अनादर ऑर्गॅनिझम. म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या लिव्हिंग म्हणजे जिवंत प्रोटोप्लाझम वरती जे डिपेंड असतात त्यांना आपण म्हणतो पॅरासाइट. ठीक आहे. एक्झाम्पल ॲगॅरिकस आणि अदर फंगाय आणि बॅक्टेरिया. ॲगॅरिकस, अदर फंगाय अँड बॅक्टेरिया. ठीक आहे. सो बघा, आपण काय बघितलं? बायोटिक कंपोनेंट्स, अबायोटिक कंपोनेंट्स. ठीक आहे, एक मिनिट. बायोटिक कंपोनेंट्स, अबायोटिक कंपोनेंट्स. ह्याच्यामध्ये आपण अबायोटिक कंपोनेंट्स मध्ये आपण तीन कॅटेगरीज बघितल्या. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, ऑर्गॅनिक कंपोनेंट्स आणि क्लायमॅटिक फॅक्टर्स. आणि दुसरा जो आहे बायोटिक कंपोनेंट्स. बायोटिक कंपोनेंट्स मध्ये आपण दोन कॅटेगरी बघितल्या, ऑटोट्रॉफिक आणि हेट्रोट्रॉफिक. ठीक आहे. आता हे जे ऑटोट्रॉफिक, त्याच्या दोन कॅटेगरी आपण बघितल्या, फोटोट्रॉप्स आणि केमोट्रॉप्स. आणि हेट्रोट्रॉपिक मध्ये आपण तीन कॅटेगरी बघितल्या, होलोझोनिक, सॅप्रोफाइट्स आणि पॅरासाइट्स. होलोझोनिक म्हणजे, सॅप्रोफाइट म्हणजे आणि पॅरासाइट म्हणजे, या तिन्हीच्या अर्थाने एक्झाम्पल लक्षात ठेवा या तिन्हीचे. ठीक आहे. आणि हे जे ऑटोट्रॉफिक नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? जस्ट आपण दोन कंपोनेंट बघितले, बायोटिक आणि अबायोटिक कंपोनेंट्स.